तुम्ही 100 पोरांना दारू पाजता, इथे पैसा जात नाही का? तिथे तुम्हाला गरीब दिसत नाही का? तुम्हाला ते चालतंय आणि देवाला थोडंसं दूध वाहिलं तर ते वाया जातं. पिंडाला आपण दूध वगैरे वाहतो तर काय काय म्हणतात की बाबा ते दुधाची नासाडी होते, तर तसं म्हणणं बरोबर आहे का? लोक आता हे मटका खेळतात, पत्ते खेळतात, मॅच फिक्सिंगचे पैसे लावतात, इथे पैसे जात नाही का? किती अनेक वायफळ खर्च करतो, त्याच्याऐवजी आपण अन्नदान करावे असं लोकांना कधी सुचत नाही. पण तेच आपण एखादी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो, त्यामागे जर पैसे खर्च होत असेल तर लोकांना वाटतं की बाबा याच्याऐवजी अन्नदान करावं. हे लोकांच्या मी तेच सांगतो ना, नको तिथे डोकं लावायचं. हे कसं आहे माहिती का, याला कुठेतरी फाटा लावणे, वाया घालवता, हे वाया जात नाही. आता आपण हे कलियुगामध्ये, पण ज्या वेळेला सत्ययुग होतो म्हणजे राम, कृष्ण, नवनाथ, श्रीपाद वल्लभ हे सगळे देवाचेच अवतार आहे. मग तेच तुझ्या घरी आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करत होते. मग त्यावेळेला काय बाबा, दूध, दही, मध, साखर या सपाचेचे आणि त्यांना आंघोळ घालावी. म्हणजे ते जर एकत्र केलं तर त्याला पंचामृत म्हणतात. मग त्या पंचामृताने देवाला आंघोळ घातली जाते. मग आंघोळ घालून अंग पुसून, पाय पुसून, जे वस्त्र घालायचे त्यांना वस्त्र, त्यांच्या गंध लावणे, हार घालणे हे समोरासमोर आपण करत होतो त्यावेळेला. आता कलियुगात तसं राहिलंय का? नाही राहिलंय. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या पिंडीवर दूध वाहतो तर ते देवाला मिळतं ना. दुधाला पवित्र मानलंय का? तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेत. दूध व्हायला पाहिजे, साखर व्हायली पाहिजे, दही व्हायला पाहिजे, हे त्यांनीच दिलेल्या वस्तू आहे. अजून एक तसाच प्रश्न होता. आता पिंडाला आपण दूध वगैरे वाहतो तर काय काय म्हणतात की बाबा ते दुधाची नासाडी होते, तर तसं म्हणणं बरोबर आहे का? कारण आता आपण पिक्चरला जरी गेलो तर तिथे पैसे खर्च होतात, त्यावेळेस लोकांना ते नाही दिसत की बाबा तिकडे पैसे खर्च होतात, त्याऐवजी आपण अन्नदान करू. पण इकडे दूध पिंडाला वाहले की लोक म्हणतात तिकडे दुधाची नासाडी होते, आपण याच्याऐवजी अन्नदान केलं पाहिजे. तर तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? देवाला आता आपण हे कलियुगामध्ये, बरोबर ना, पण ज्या वेळेला सत्ययुग होतो म्हणजे राम, कृष्ण, नवनाथ हे देवाचेच अवतार आहेत ना. श्रीपाद वल्लभ हे सगळे देवाचेच अवतार आहेत, बरोबर ना. मग तेच तुझ्या घरी आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करत होते. मग त्यावेळेला काय बाबा, दूध, दही, मध, साखर या सपाचेचे आणि त्यांना आंघोळ घालावी. म्हणजे ते जर एकत्र केलं तर त्याला पंचामृत म्हणतात. त्याचं जरी तुम्ही रोज खाल्लं तरी त्याच्यापासून तुम्हाला खूप फायदा मिळतो. मग त्या पंचामृताने देवाला आंघोळ घातली जात होती, बरोबर ना. मग आंघोळ घालून अंग पुसून, पाय पुसून, त्यांना वस्त्र, जे वस्त्र घालायचे त्यांना वस्त्र, त्यांच्या गंध लावणे, हार घालणे हे समोरासमोर आपण करत होतो त्यावेळेला, बरोबर ना. आता कलियुगात तसं राहिलंय का? नाही राहिलंय. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या पिंडीवर दूध वाहतो तर ते देवाला मिळतं ना. मग आता तसं पाहिलं तर रावण हा सगळ्यात श्रेष्ठ भक्त होता महादेवाचा, होता का नाही? पण तरी त्याला आत्मलिंग दिलं देवाने, म्हणजे पिंड दिली. तो त्या पिंडीचीच पूजा करत होता ना, पण ती महादेवापर्यंत पोचत होती. मग तशीच ती श्रद्धा आहे तुझी की बाबा दुधाला पवित्र मानलंय का? तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेत. मग ते पवित्र आहे. दूध तुम्ही कुठेही वापरा, त्याला विटाळणी आहे. मग दूध व्हायला तर देवाला ते मिळतंय. हा, मग आता ते तुझी कॅपॅसिटी आहे अर्धा लिटर व्हायची, तू अर्धा लिटर वाया घालवतोय असं म्हणणार ना. माझी पाव लिटरचीच आहे, माझी खोलभर दुधाचीच आहे. असं काही देवानी म्हटलंय का तुम्ही पूर्वीसारख्या कळशाच्या कळशा होता म्हणून? पूर्वी समाज कमी होता, गाई वासर जनावर भरपूर होती, मूब अवेलेबल होतं, म्हणून त्याच्याने दूध आणि तुपाने दूध नाव घालत होते. ही तुरडी लावली देवाला दूध व्हायला की असं होतंय बाबा, दूध व्हायला पाहिजे, साखर व्हायला पाहिजे, दही व्हायला पाहिजे, हे त्यांनीच दिलेल्या वस्तू आहे. असं होत नाही. हे कसं आहे माहिती का, याला कुठेतरी फाटा लावणे, वाया घालवता, हे वाया जात नाही. ते नशिबाने ज्याच्या मिळालंय त्यालाच ते वायाला मिळतंय. तुझ्या माझ्या काय जातात ते, त्याची ऑर्डर असल्याशिवाय तू त्याला दूध वाहू शकत नाही. असं वाटतंय का आपल्याला? आपण कधीच तरी दूध नेतोय,
हा. असं आहे का कधीतरी रोजचा की तो रोजचे 25 लिटर दूध ओततोय म्हणून? नाही. हा, तेच म्हणजे आता इतर जागी आपले पैसे खर्च होतात, जसं कुठं पार्टीला गेलं बाहेर किंवा पिक्चरला गेलं, जसं मी आधी म्हणलं, तर त्या ठिकाणी पैसे खर्च होतात लोकांचे, ते लोकांना दिसत नाही. पण तेच पिंडावर दूध टाकलं ते लोकांच्या लगेच लक्षात येतं. कारण आता दुसरं आपण किती अनेक वायफळ खर्च करतो, त्याच्याऐवजी आपण अन्नदान करावे असं लोकांना कधी सुचत नाही. पण तेच आपण एखादी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो, त्यामागे जर पैसे खर्च होत असेल तर लोकांना वाटतं की बाबा याच्याऐवजी अन्नदान करावं. मी तेच सांगतो ना, नको तिथे डोकं लावायचं. लोक आता हे मटका खेळतात, पत्ते खेळतात, बरोबर ना, क्रिकेटवरचे मॅचवरचे मॅच फिक्सिंगचे पैसे लावतात. इथे पैसे जात नाही का? समजा एखादी लग्न कार्य आहे, तुम्ही 100 पोरांना दारू पाजतात, इथे पैसा जात नाही का? तिथे तुम्हाला गरीब दिसत नाही का? हजारो रुपयाचे ते फटाके तोडा, ठीक आहे, 2-4 फटाके उडवले पाहिजे, तो एक आनंद आहे. पण तुम्ही रिकामा जो नाही तो खर्च करतात. आता हे काय ते वाजंत्रे निघाली बघ, डीजे बीजे, मला सांग काय त्या डीजे पासून फायदा आहे? काय तुला गाणं तरी ऐकायला येतं? काय आहे का? तुम्हाला ते चालतंय आणि देवाला थोडस दूध वाहिलं तर ते वाया जातंय. हे वाया जात नाही का? मुलांचे आयुष्य तुम्ही बर्बाद करताय ते नाही जाते का? हा फरक आहे. हे बघ, कोण काय म्हणतंय याला महत्व देणं नकोय. मग तसंच आपल्या याच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सगळ्यांनी सांगितलंय, नुसतं नाव घे, तुला देव पावणारच आहे. तू नको दूध वाहू, नको देवळात जाऊ, पण नुसतं तोंडाने राम नाम घे. आता बघ, एवढे 15 लाख 20 लाख लोक, म्हणजे ही मोजलेली लोक दिंड्यांबरोबरची, मग तसे तर किती असतील ते सांगता येणार नाही. पंढरपूरला गेलेस ना, काय त्रास झाला त्या लोकांना? काय त्यांनी प्रत्येकाने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं का? नाही घेतलं. पण त्यांचं किती समाधान झालं की मी पंढरपूरला पायवारी केली, कळसाचं दर्शन घेतलं, मी पंढरपूरला जाऊन आलो. ते वर्षभर त्या आनंदात जगताय. हे ज्याचं मान्यवर आहे ना, त्यांना तिच्यात आनंद आहे. मला टाळ वाजवण्यातच आनंद आहे, मला भजन म्हणण्यातच आनंद आहे. हे तुम्ही आनंद तुम्ही तुमचा घ्या. तुम्हाला वाटतंय ना का वाहू? देव म्हणतोय का तुम्हाला वा म्हणू? देवाने सांगावं एकाला तरी की मला देवाने येऊन सांगितलं माझ्यावर दूध वा म्हणून? नाही सांगत. म्हणजे ज्याने त्याचं ठरवलं पाहिजे. कोणाला कुठे आनंद आहे? एखाद्याला दूध वाहण्यात आहे, एखाद्याला मध वाहण्यात आहे, एखाद्याला बेलाची पानं वाहण्यात आनंद वाटतोय, एखाद्याला देवाला शिव्या घालायला आनंद वाटतोय. त्याला तुम्ही काय करू शकतोय? काहीच नाही. काळ बदललाय, तुम्ही बदललं पाहिजे, हे मान्य आहे. पण पूर्वी गरीब लोक होते आणि असं काही नाही, ज्याच्या नशिबात त्याला जे मिळणार आहे ते त्याला मिळणारच आहे. मग तू दूध सगळं का फेकून देत नाही? ते सोमवारच्या दुधाची कहाणी की त्या राजाने एवढी दवंडी दिली, एकाचाही आत्मा शांत न करता लोकांनी त्या गाभाऱ्यामध्ये दूध ओतलं, पण भरला नाही. कळशाच्या कळशा ओतून भरला नाही. पण एका बाईने वासरांना, घरातल्या मुलाबाळांना सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं, दूध पाजलं, समाधान केलं आणि उरलेलं वाटीतलं दूध नेऊन टाकलं, गाभारा भरला. मग तुमची श्रद्धा कशी आहे तिच्यावर अवलंबून आहे. मग तू 10 लिटर दूध ओतलं काय आणि 2 थेंब ओतले काय, ते देवाला मान्य आहे ना? असं होत नाही. हे काय माहिती का, कोणी काही सांगतं, याच्यासाठी ना कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. मारणाऱ्याचा हात धरू शकतो आपण. काय आलं एखाद्याला म्हणा बाबा ठीक आहे, तू खरं बाबा, तुझं माझं करून ह्या जगात काही होत नाही. मला वाटतंय मी वाहिलं, मला नाही वाटत मी नाही वाहत. आता मला वाटत नाही की मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, वाटतं ना. पण समजा गर्दी असेल तर मला लोटलेलं आवडत नाही. मी म्हणतो मी दर्शनाला जातोय, माझे पाय दुसऱ्याला का लागावे आणि त्याचे मला तरी का लागावे आणि का गर्दी करावी? मी बाहेरूनच घेतो ना दर्शन. जसं पंढरपूरला लोक जातात,
बाहेरून कळसाचं दर्शन घेऊन येतात, हो. समाधान होतं. तसं मला त्या एरियात गेले की समाधान होतं. मला नाही आवडत लोटालोटी करायला, नाही कोणाला धक्का लावायला आवडत. मी म्हणतो देव इथे येईन, देव इथे इथे आलो म्हणजे देवापर्यंत मी पोहोचलोय. ज्याचं त्याचं मान्यावर आहे. आता कोण म्हणाल तुम्ही ब्राह्मण आहे तरी तुम्ही मंदिरात जात नाही, आला ना प्रश्न. पण ते ती माझी समज आहे की माझी लात कोणाला लागू नये, माझा धक्का कोणाला लागू नये. आणि धडपडत जाऊन देवापुढे काय जायचंय, मग देव इथे पण आहे ना, इथूनच पाया पडतो ना मग मी. हे ज्याच्या त्याच्या म्हणण्यात प्रकार आहे ना, असं होत नाही. तू मी काय, ज्यांनी त्याचं ठरवावं. तू कुठल्या ट्रॅकने जावं, मी कुठल्या ट्रॅकने जावं, हे ज्यांनी त्याचं ठरवावं. आता तू ठरवावं की मी चांगल्या ट्रॅकने जावं का वाईट मार्गाने जावं. जगामध्ये चांगले माणसं मिळतात, वाईटही मिळणारच आहेत. मग राक्षसां पण आहेत आणि चांगले पण आहेत. निंदा करणारे पण आहे, चांगलं म्हणणारे पण आहे. रामाने पण ऐकलं, सीतेने तर अग्निपरीक्षा दिली होती. तरी एक माणूस म्हटला, तू का सीता आहे का आणि मी का राम आहे का तुला घरात घ्यायला. का तर तो मनुष्य रूपात होता. ते ठरवलेलंच होतं की असं झालं की तुला इथे जावं लागणार आहे, तिथे तुला 2 मुलं होणार आहेत, त्यांना तू वागवणार आहेत, ते इथे येऊन माझंच गुणगान गाणार आहेत आणि मग तू भूमीत चालली जाणार आहे. हे देवाने ठरवून दिलेलं तसंच घडलं ना. मग आता सीता गेली याच्यामध्ये रामाबरोबर वनवासात. प्रतिधर्म तिने स्वीकारला. पती माझा तिकडे चाललाय तर मीच राहून काय करू, गेली ना. रावण असा मरणारच नव्हता कोणाचकडनं, त्याला वरदान होतं महादेवाचं. म्हणून देवाला एवढं डोकं चालवून एवढा खटाटोप करावा लागला. महादेवाला पण हनुमानाच्या रूपात जन्म घ्यावा लागला, विष्णूला रामाच्या जन्मात घ्यावा लागला. हे सगळे जन्माला येऊन मनुष्य रूप धारण केलं. कारण त्याला महादेवाने देतानाच तसं दिलं होतं की तू कोणाकडनंच मरणार नाही, पण तू माणसाकडनंच मरशील. मग राक्षसा पुढे माणसाचं काय चालत होतं का, मग ते देवालाच घ्यावा लागला ना रूप. राम हा देवच होता, विष्णूचाच अवतार होता, म्हणून तो रावणाला मारू शकला. नाही तर रावणही भक्तच होता महादेवाचा. आणि म्हणून महादेवाला पण आता काय करावं, माणसाचा त्यांनी पण वानराचा जन्म घ्या बाबा, घेतला मग हनुमानाचा जन्म. म्हणून रावण मेला. म्हणजे देव जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट देतोय तर ती कशी काढून घ्यावी हे देवालाही माहिती आहे. आणि त्याच्या पाठीमागे तुम्हालाही शिकवून गेला देव की बायकोचा संगोपन करावं लागतं, बायकोचं रक्षण करावं लागतं. बायकोलाही सांगून गेला लेडीजला पण की नाही, नवऱ्याची सेवा करावी लागते, नवराच हा देव असतो. नाही तर काय कळलं असतं आपल्याला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ते देव करत असतोय. कोण तुम्ही म्हटलं दूध वाहू नका, तुझं तुझ्याजो बाबा, माझं माझ्याजो. आता मी उद्या तुला म्हटलं की तू आईला मार, हे योग्य आहे का? हे मी सांगितलं म्हणून तू ऐकावं का? नाही. हा फरक आहे ना. कोणी कसं ऐकावं ते काय नाही. ही रूढी लावून दिली आहे. दूध, दही, मध, साखर, पंचामृत, याला पंचामृताने देवाला आंघोळ घालावी असं म्हणतात. आणि ते शुद्ध असतं, म्हणून देवाला आपण ते वाहतो. मग पाणी पण शुद्ध आहे. पाणी कुठलंही काय असू दे, पण पाण्याला पण विटाळणी शुद्धच आहे. म्हणजे साधा बघा, हे आपल्याला नळाचं पाणी येतं, धरणातून येतं. धरणात आंघोळ करत नाही का, बरोबर ना. कधीतरी हे पण होत असेल ना, एखादी तर होत असेल, पण आपण ते शुद्धच मानतो ना. वाहतं पाणी आहे, नळातून येतं म्हटल्यावर ते फोर्सने येतं, पडत राहतं, शुद्ध होतं. पाण्याला विटाळणी आहे, तसं दुधाला विटाळणी आहे. म्हणून ते लावले. दूध, दही, मध, साखर देवाला व्हावी, म्हणजे देवाला वाहिलेलंच आपण भक्षण करतोय. मग आपण तीर्थ म्हणून तेच भक्षण करतो ना. हा फरक आहे. कुठली गोष्ट वाया जात नसते. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचा अधिकार आहे. ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याला त्याला मिळत असतं.
मग तू जे कमवतो त्यातला 10% भाग देवाचा आहे, 10% भाग गोरगरिबांचा आहे, 10% मुकात जनावरांचा आहे आणि उरलेला तुझा आहे. मग देवाचा भाग देवाला गेला, तुझा भाग तुला मिळाला. मग हा काळ बदलतोय, कोणी काही म्हणतंय, ज्याला त्याला असं झालंय की मी म्हणजे काय. पण मी भोपळ्याची बी होते, त्या शक्ती पुढे कोणाचं काही चालत नाही. कोणी म्हणतं देव नाहीये. मी तेच तुम्हाला आता विचारणार होतो, देव आहेत का? म्हणजे आता लोक थोडंफार काय आपल्यासोबत वाईट घडलं की आपण देवावर शंका करतो. मला सांग, 2 वर्ष कोरोना आला, बरोबर ना? तो एक रोग होता. जर देव नसता तर त्या रोगावर औषध आलं असतं, काढलं असतं की नाही माणसानी. देव का नाहीये? आता बघ, पूर्वी देवी पटकी हा रोग यायचा, म्हणजे अशी गाठ यायची आणि माणसं मरायचे म्हटले. त्यानंतर देवी हा रोग आला, बरोबर, म्हणजे तोंडावर असे छल्ले 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 असायचे चंद्रासारखे, बरोबर. त्यानंतर पोलिओ आला, बरोबर. म्हणजे जसजसे रोग येत गेले तसतसं तुम्ही विज्ञानाहून त्याच्यावर मात करत गेले, बरोबर. प्रत्येक कुठलाही रोग आला, देवाने कुठला एखादी रोग आणला की तुम्ही त्याच्यावर उपाय काढून त्याला थांबवला, बरोबर. मग देवाने चिकनगुनिया आणला. चिकनगुनियाने काय होत होतं? ते फोड येत होते, काहींना फोड येत होते, हे हाडं दुखत होते, वाकडे होत होते. कुठलं औषध होतं त्याच्यावर? ज्याला जसं वाटलं तसं त्याने औषध खाल्लं आणि तो काही दिवसांनी बरा झाला. त्याच्यापासून कोणाचं काही नुकसान झालं नाही. त्यानंतर आता हा कोरोना आला, काय औषध होतं त्याच्यावर? ज्याला गेला तो गेलाच, देवाला जेवढे न्यायचे होते तेवढे नेलेच देवाने. त्याच्या पुढे कोणाचं काय चालतंय? आता आपण इथे बसलोय, हे सगळं बंद आहे तरी आपण श्वास घेऊ शकतोय, आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. कसा काय मिळतोय? कुठून हवा येते? येते कुठून? आता ह्या हवेमध्ये ऑक्सिजन तयार होतोच आहे ना. किती सिस्टीम केली देवानी की जेव्हा तुम्ही दिवसाचा वेळ आहे त्यावेळेला झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तो ऑक्सिजन आपण घेतोय. मग म्हटले बाबा संध्याकाळच्या वेळी झाडाखाली झोपू नये. त्याचं काय कारण होतं? रात्री कार्बन डायऑक्साईड, हे ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, बरोबर ना. पण आपण काय म्हणतो, झाड तुटून पडल फांदी म्हणून झोपू नये. पण मग जसं विज्ञान पुढे गेलं, शोध लागत गेले, तसं माहिती झालं ना. मग कसं देव नाहीये? प्राणी पण जगतोच आहे, त्याला देवाने सिस्टीम करून दिली की तू फटाफटा फटाफटा खा आणि पुन्हा काढून चाव. आपल्याला दिली का? मग आता हा अटॅक कसा काय आला हो? कळत सुद्धा नाही माणसाला की किती मिनिटात काय झालं ते. कसा देव नाही? देव तुम्हाला दिसणार नाही, देव तुम्हाला भेटणार नाही, पण चालवतोय ना सिस्टीम. अहो साधी सगळं आता काय आहे, काही गोष्टी अशा याच्यावर बोलू नये. मुलगा जन्माला येतो, कसं घडवला जातो? मूर्ती घडवा बरं, मातीची येते का तुम्हाला? कसा देव नाही? देव आहे, ती एक शक्ती आहे, ती ह्या कलियुगात तुम्हाला भेटणारच नाहीये, पण तरी ती तुमच्या पाठीशी आहे. तिला ज्या वेळा, आता बघ आम्ही कुठे गेलो होतो गड्या, ते कृष्णाचं आणि द्रौपदीचं कुठे ते मंदिर, इथे आम्ही गेलो होतो आता मध्ये. मथुरा नाही, मथुरा नाही, वृंदावन. आता इथे कुठेतरी यात्रा चालू होती ना, ती जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी, बरोबर. जगन्नाथपुरीला त्या मंदिरावर जो झेंडा लावला आहे, तर कापड जर तुम्ही असं हवेत धरलं तर कसं उडतं?
जिकडे वारा आहे तिकडे हो. तो उलट वारतो. वारा जर इकडून वाहत असेल तर झेंडा इकडे फडकतो. मग हे कशाचं होतं की देव नाहीये म्हणून फडकतोय का तो? तिथं अजूनही 20 वर्षातून त्या लाकडी पेट्या बदलवल्या जातात देवाच्या. पण त्यावेळेला अख्ख्या एरियाची लाईट बंद केली जाते. अख्खं मिलिटरी तिथे बसवलं जातं आणि जो माणूस त्या पेटीतलं हृदय काढून दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतो त्यावेळेला त्याचे डोळे झाकलेले असतात, हातामध्ये सॉक्स असतात, त्याला काही दिसत नाही. पण त्या गाभाऱ्याजवळ गेलं की त्याला बरोबर हाताने अंदाजे त्याच मूर्तीबरोबर जाईल, तिथूनच ते काढल, तिथंच ठेवल, पुन्हा ती व्यवस्थित करल आणि मग बाहेर येतोय. अजूनही हृदय तिथे धडकतंय देवाचं. मग देव नाहीये का? काय त्याला अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, रक्त पुरवठा नाही, तरी दडदड दडदड करताय ना. काय मला वाटतंय म्हणून मी काही बोलायचं. देव जर नसता तर हे जग चाललंच नसतं. ती एक शक्ती आहे ना, तिनेच उत्पन्न केलंय. माणूस मरणार म्हणजे मरणारच आहे. काय पण तेवढी आपल्यात कॅपॅसिटी नाही, तेवढ्यात आपण तेवढी साधना करू शकत नाही, तर आपल्याला देव मिळेल कसा काय? ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली. कशी काय चालवली? चालवली ना. मग काय होतं त्यांच्याकडे? त्यांनी काय साधना केली होती, काय होती? पण ते देवच होते. त्यांना दाखवूनच द्यायचं होतं की मी असं केलंय की असं होणार आहे. हे काय माहिती का, ज्याला जे वाटतं कलियुगामध्ये ते तो बोलतो. आपल्याला जे योग्य वाटतं ते घ्यावं, जे योग्य नाही वाटतं ते सोडून द्यावं. त्याला तुझं माझं करण्यात ह्या जगामध्ये काय उपयोग नाही. मी आता काय म्हटलंय का त्याला की त्याच्याहूनच ते भागाचं होणार. जे तिथे लिहिलंय ते प्रारब्धामध्ये तुम्ही कर्म चांगले केले तर इथलं फळ तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही जर कर्म चांगले केले नाही तर तुम्हाला ते भोगावेच लागणार आहे. मग ते देवाला पण भोगावे लागतात. ते देव आपापच घडवून आणतो. मग दशरथाला जो त्रास होता म्हणून श्रावणबाला मारलं गेलं, रामाला वनवासात पाठवायचा योग होता म्हणून 2 तिला मागवून घ्यायला लावले वर. ते वर मागितले, ते द्यावे लागले. म्हणजे श्रवणबाळ ज्या वेळेला मेला हे त्या आई वडिलांना ज्या वेळेला कळलं त्यांना किती त्रास झाला हे दशरथाला ज्या वेळेला राम वनवासात गेला तेव्हा कळलं. मग देव देवांना सोडलं नाही तर तुम्ही आपण कोण आहे?